नमस्कार मित्रांनो, भारताचं सगळ्यात जास्त प्रेम सध्याची लाभलेली वेब सिरीज म्हणजे पंचायत. पंचायत म्हणजे अत्यंत साधेपणा, ग्रामीण भागातील अगदी खरी अशी असलेली वास्तविकता, कुठल्याही प्रकारचा भडकपणा नाही, कुठल्याही प्रकारची अश्लीलता नाही आणि त्यामुळेच पंचायतला भारतभरातून प्रचंड प्रेम मिळालं. आणि आता या पंचायतचा चौथा सीझन आलेला आहे. परंतु या पंचायतच्या चौथ्या सीझननी खरंच लोकांना नाराज केलेला आहे का? पंचायत सीझन 4 मध्ये नेमकं असं काय घडलंय की लोकांना काहीतरी मिसिंग वाटतंय? पंचायतचा सीझन 5 याच्यामध्ये नेमकी स्टोरी आता पुढे कशी पुढे जाणार याची उत्सुकता आता लोकांना लागून राहिलेली आहे. परंतु सीझन 4 नी खरंच लोकांना नाराज केलंय का, हे सगळं सविस्तर बघायचंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर मित्रांनो, पंचायत हा खरं तर भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय झालाय. जे लोक वेब सिरीज बघतात त्यांनी पंचायत बघितलं नाही असं होणार नाही. आणि म्हणूनच पंचायत मधल्या कॅरेक्टर्सला एक विशेष प्रेम, एक विशेष जागा भारतीयांच्या मनामध्ये मिळाली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. भारतातील, उत्तर भारतातील ग्रामीण भागातील अत्यंत वस्तुस्थिती या पंचायतने मांडलेली आहे. याच्यामध्ये छोटे छोटे जोक्स, छोट्या छोट्या स्टोरीज या इतक्या खऱ्या आहे आणि इतक्या वस्तुस्थितीला धरून आहे की अगदी माणसाला खरं आपण तिथे आहोत असं वाटावं. कुठल्याही प्रकारचा भडकपणा या सिरीज मध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. कुठल्याही प्रकारची अश्लीलता आपल्याला या सिरीज मध्ये बघायला मिळत नाही. कुठल्याही प्रकारची हिंसा, कुठल्याही प्रकारचं अवास्तविक दर्शन या सिरीज मध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. आणि अशी ही वेब सिरीज भारतीयांच्या पसंतीस उतरली. परंतु पंचायतच्या सीझन 4 चा लोक अत्यंत आतुरतेने वाट बघत होते आणि तो सीझन आता आलेला आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी हा सीझन बघितलेलाही असेल आणि अजून बघितलेला नसेल तर तो नक्की बघा. परंतु या सीझन 4 ने लोकांना काहीसं नाराज केलेला आहे. नाराज का केलेला आहे तर या सीझन मध्ये एकूण 8 एपिसोड आहेत. त्यापैकी सुरुवातीला 6 एपिसोड, 7 एपिसोड ही अत्यंत आपल्याला व्यवस्थित वाटतात. परंतु 8व्या एपिसोड मध्ये काही दुःखद गोष्टी घडलेल्या दिसत आहेत तर काही चांगल्या गोष्टी घडलेल्या दिसत आहेत. पंचायत मध्ये ज्या परीक्षेची तयारी सचिवजी खूप आधीपासून करत होते, ती परीक्षा ते आता पास झालेले आहे, ही एक चांगली गोष्ट या वेब सिरीज मध्ये दाखवण्यात आली आहे. परंतु जर ते एक्झाम पास झालेले असतील आणि जर आता ते गाव सोडून जाणार असतील, फुलेरा सोडून जाणार असतील, तर रिंकी आणि सचिव यांच्या नात्याचं पुढे काय होणार हा प्रश्न नक्कीच एक प्रेक्षक म्हणून तुम्हाला भेडसावणार आहे. त्याच्यानंतर पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या सीझन मध्ये झालेली आहे निवडणूक. आणि हा सीझन पूर्ण बघत असताना या निवडणुकीचा शेवटचा निकाल काय असेल याची उत्सुकता सगळ्या प्रेक्षकांना लागलेली असते. आणि अर्थात भारतीयांना ज्या गोष्टीची सवय आहे हॅपी एंडिंगची, ती मात्र तुम्हाला या सीझन मध्ये भेटणार नाहीये. कारण या सीझनच्या शेवटी निवडणुकीचा निकाल आला आणि त्या निवडणुकीमध्ये मंजू देवी ह्या हरलेल्या आहेत. एकूणच काय तर प्रधानजी या निवडणुकीत हरले आणि भूषण दादा या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहे. आणि हा एंड मात्र कित्येक प्रेक्षकांना खटकणारा ठरतोय. अर्थात या एंड मुळे सीझन 5 ची उत्सुकता तुमची नक्कीच वाढणार आहे. कारण सीझन 5 मध्ये होणार आहे विधायक साठी निवडणूक. कारण या विधायक पदाच्या निवडणुकीसाठी उपप्रधानजी जे आहेत ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे आणि चंद्रशेखर सिंग जे आहेत ते सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. त्यामुळे आता राजकारण फुलेरातून फकवलीपर्यंत जाणार आहे हे मात्र नक्कीच. त्यामुळे येणाऱ्या सीझन 5 साठी सुद्धा पूर्ण पंचायत टीमला खूप खूप शुभेच्छा. आणि जर आपण अजूनही सीझन 4 बघितलेला नसेल तर तो नक्की बघा आणि सीझन 5 ची वाट जशी आम्ही बघतोय तशी तुम्ही बघायला तयार व्हा. धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.